निफ्टी ऑलमोस्ट 190 पॉइंट गॅप डाऊन आहे. बँक निफ्टी 324, फिनी निफ्टी 150, मिड कॅप निफ्टी 107, सेन्सेक्स 700 पॉइंट, बँक एक्स 733 पॉइंट गॅप डाऊन आहे. बरोबर आहे. तर ऑलमोस्ट मार्केट हा निगेटिव्ह आहे. आर ब्रेकर्स नुसार आपण बघितलोय की जो आर ब्रेकरचा बँक निफ्टी आज एक्सपायरी आहे, तर बँक निफ्टीचा फर्स्ट सपोर्ट 51,370 स्ट्रॉंग सपोर्ट होता, तो ब्रेक केलाय. त्याच्या खाली ओपन झालेला 51,364 ला. ओके, तर निफ्टी घेतला आपण निफ्टीत ब्रेक केलेला आहे. ते 25,089. आता 25,000चा एक स्ट्रॉंग सपोर्ट आपण कन्सिडर करतो. तर आपण गन इंडिकेटर घेतला तर 24,900चा एक सपोर्ट आपल्याला स्ट्रॉंग दिसतो. ओके, तर बँक निफ्टी मात्र मोठ्या गॅपडाऊन झालेला आहे. चारही आर ब्रेकरचे सपोर्ट इथे ब्रेक केले. तर कधी असं झालं तर आपल्याला कशा पद्धतीने ट्रेड प्लॅन बनवायचा तोही पार्ट आपण बघणार आहोत. ओके, तर बँक निफ्टीचा जो पीए आहे, बँक निफ्टीचा जो पीए आहे तो आपल्याला कधी घ्यायचा आहे, 418 ला बाय करायचा आहे. आणि त्याचा टार्गेट जो आहे तो 619 हा टार्गेट आहे. ओके, तर प्री मार्केटमध्ये तर आज पूर्ण जो काही पार्ट आहे तो पूर्ण निगेटिव्ह आपल्याला डाटा दिसत आहे. तर असा जर मोठा गॅपडाऊन झाला तर थोडं आपल्याला ट्रेडिंग मध्ये थोडा कंट्रोल ठेवायचा आहे. पटकन ओपन झाल्या झाल्या मी पी घेतो, ओके, असं काही करायला जायचं नाही. ओके, तर सडनली प्रॉफिट बुकिंग पण येते. बरेच जण तिथे एक्झिट करतील पोझिशन. ओके, आणि पुन्हा कॅन्डल रिव्हर्स होण्याची शक्यता असते. तर तिथे मात्र मोठा लॉस होऊ शकतो. त्यामुळे थोडं वेट करा. सिग्नल मिळाला तरच एंट्री घ्यायची, अदरवाईज एंट्री घ्यायची नाही. तर ऑलमोस्ट निफ्टीमध्ये तर चारही सपोर्ट ब्रेक केलेले आहे. ओके, तर असं जेव्हा मोठा गॅपडाऊन होतो, गॅपअप होतो, त्यावेळी थोडं वेट करणं इम्पॉर्टंट आहे. अदरवाईज लार्ज क्वांटिटी मध्ये तरी कोणी एंट्री टाकू नका. ओके, लार्ज क्वांटिटी एखादा लॉट घेऊन तुम्ही बघा, तुमच्या डायरेक्शनने मार्केट चालला, आणखी लॉट वाढवा. ओके, किंवा एखाद्याच लॉट मध्ये तुम्ही एंट्री घेतलात आणि अपोज जरी गेला तर एवढा हेवी लॉस होणार नाही. बरोबर आहे. त्यामुळे लार्ज क्वांटिटी मध्ये प्री गॅपअप गॅपडाऊन मध्ये एंट्री टाकून नका. बँक निफ्टीचा जो पीए आहे आपल्याला 418 ला बाय करायचं. आपण बँक निफ्टीचा चार्ट लावून बघूया. टाइम फ्रेम मी 5 मिनिट ठेवलेला आहे. बँक निफ्टीचा जो पी आहे 418 ला मला बाय करायचा आहे. निफ्टीचा पी जो मला बाय करायचा होता तो 128 ला बाय करायचा होता. आणि आता इकडे तर चारही सपोर्ट तोडलेले आहेत. आता प्रीमियम बघूया आपण कशा पद्धतीने वर्क होतं. तर जसं आपण बघितलं की थोडं सेटल होऊ द्या मार्केटला. बँक निफ्टीने तर बँक निफ्टीचे जर पीईचे बघितले तर चारही लेवल्स इथे आपल्याला ब्रेक झालेले दिसतात प्रीमियमचे. आणि बरोबर 200च्या जवळपास तो रिजेक्शन घेतो. तर नवीन इथे आपण एखादा लॉट एंट्री घेऊन ठेवूया, कारण हा लो ब्रेक केलेला आहे ऑलमोस्ट.
तर ऑलमोस्ट आपण डायरेक्शन लेस आहे, कारण कुठेही काही दिसत नाही, त्यामुळे आपण इथे डायरेक्शन लेस झालेलो. त्यामुळे कुठे एंट्री घेतलं आणि रिव्हर्स गेला तरी आपला लॉस होऊ शकतो. घेऊया आपण टाइम फ्रेम जर चेंज करतो. तर जर एंट्री घ्यायची असेल तर मी 1 मिनिटाचा टाइम फ्रेम ठेवला. हा जो सपोर्ट आहे तो जर ब्रेक केला तर आपण एंट्री घ्यायला काय हरकत. येस. आणखी सपोर्ट तुटायचा. बँक निफ्टी पीई बघूया आपण. कारण बँक निफ्टी पीई मला एक प्रॉपर एंट्री देईल जर 418 ब्रेक केला तर इथे मात्र मी एक एंट्री घेईन. 5 लॉट इथे मी टाकतोय 418. पुन्हा 5 MAN कॅन्डल मध्ये गॅप आहे. 5 मिनिटानंतर मी आणखी एक ट्रेड प्लॅन बनवू शकतो ऍज पर आर ब्रेकर्स तरी. मोठा गॅप डाऊन झाला, पण इथे एक सपोर्ट बँक निफ्टीने इथे घेतलेला आहे. बघूया झाली एंट्री आपली. ओके. येस. पण आता मला इथे दिसतोय 427 तो ब्रेक करत नाहीये. ओके, तर आपल्याला इथे 1200 प्रॉफिट झालं. आपण इथे प्रॉफिट बुक करून टाकू. ओके. कारण तो प्रिव्हियस जो गॅपडाऊन होऊन सपोर्ट घेतला तिथे पुन्हा मे बी सपोर्ट घेईल, किंवा तो ब्रेक केला तर आपण आणखी एंट्री घेऊ शकतो. 1200 आपल्याला निघाले. ट्रेड घेऊन टाकायचं. आता ऍज पर ट्रेड प्लॅन ह्याची व्हॅल्यू कुठपर्यंत जाईल. 619 पर्यंत जाईल. बरोबर आहे. तर 5 मिनिटाचा इथे जर मी हाय लो क्लोज काढला निफ्टीचा, मग मी एंट्री घेतली, एक्झिटही केलेलं आहे. मी होल्ड करत नाहीये तिथे. मला 1200 मिळाले, मी एक्झिट करतोय. ओके, तर हे अशाच पद्धतीने तुम्हाला काम करायचं. कारण आपण ऑप्शन बायर आहोत, तिथे जास्त वेळ बसायचं नाहीये. 229, 151, 200. जर आता निफ्टी मध्ये मला जर एंट्री घ्यायची असेल तर 250 ला एंट्री आहे. तोपर्यंत एंट्री नाही,
पुढच्या 5 मिनिटासाठी. तुम्ही जर बँक निफ्टीचे 5 मिनिटाचा जर कॅन्डल बघितला, बघा हाय जाऊन आलाय 414, 415, 304 आणि 403. 444 क्रॉस केला. आता त्याचा जो आहे 485 पर्यंत जाण्याचे चान्सेस आहे. ओके, तर बघूया आपण 444 तर तो क्रॉस केलेला आहे 5 मिनिटांमध्ये. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की मॅक्स पुढच्या 3 मिनिटांमध्ये, पण तिथून रिजेक्शन येतोय. ओके, तुम्हाला बघा 418 नंतर आपल्याला नियर अबाउट एक 15 पॉईंट तर भेटलेले आहेत. त्या पण 15 पॉईंट सफिशियंट आहेत. छोटे छोटे प्रॉफिटच इथं घ्यायचे आहेत आपल्याला. तर 9:30 नंतर ना आपण पुन्हा ट्रेड प्लॅन बनवूया. मी पोझिशन काढली म्हणून ठीक आहे. आर ब्रेकर्स मध्ये तुम्हाला 10 ते 15 पॉईंट तर सहज भेटून जातात जर तो ब्रेकआउट दिला तर. एशियन पेंट आज स्टॉप गेनर मध्ये आलेला आहे. त्यानंतर बीपीसीएल, सन फार्मा हे आजच्या टॉप गेनर मध्ये आहेत. नऊ 25 झालेले आहेत. आणखी एक 5 मिनिटाच्या कॅन्डल मध्ये आपण बघूया. 453, 403, 432, 456 ला आपल्याला बाईंग आहे. तर मी ते 2 लॉट टाकतो. 456, 458 ला आपण एंट्री घेऊया. टार्गेट आहे 479. बघा, जो आजचा गॅप डाऊन झाला आणि जिथे सपोर्ट घेतला तिथेच किती वीक आपल्याला काय दिसत येताना दिसत आहेत. बरोबर आहे. म्हणजे तो एक गॅप डाऊन झाल्यानंतर तो एक स्ट्रॉंग सपोर्ट बनला 51,320. तो ब्रेक होईल, पण आज मार्केट खाली पडणार नाही असं नाही. सपोर्ट तुटलेला आहे, बेरिश ट्रेंड दाखवत आहे.
पण आपण बायर आहोत. आपल्याला इथे जर बघितलं तर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम येतो थिटाचा. बरोबर आहे, तो खाली पडेल पण तुमचा प्रीमियम पण तसाच तो कमी करत जाईल. आता बघा 452 पासून डायरेक्ट तो 435 36 426 27 पर्यंत आला. तर एक मोमेंट येते, त्या मोमेंटला आपल्याला कॅच करावं लागतं आणि तेवढ्याच मोमेंट मध्ये पैसे काढून बाहेर पडावे लागतात. आणि जर तुम्हाला पोझिशनल ठेवायचं असेल तर लॉट साईज कमी ठेवा. निफ्टीचा प्रीमियम तिथेच मुवमेंट करतो. अजून इथे 5 MA आणि कॅन्डल मध्ये गॅप आहे 5 मिनिटांमध्ये. तर मोस्ट प्रोबॅबिलिटी असं असेल तर कधीही ट्रेंड रिव्हर्स जाऊ शकतो. ओके. तर आता आपण 15 मिनिटाच्या ट्रेड प्लॅन मध्ये काम करू. ओके, तर एक 15 मिनिटाची कॅन्डल तर इथे प्रीमियम चार्टचा मी टाइम फ्रेम 15 मिनिट्स करतो आणि ह्या 15 मिनिट्सचा आपल्याला आता हाय लो क्लोज हे आर ब्रेकरचे आपल्या एक्सेल शीट मध्ये टाकायचे. तर हाय जाऊन आलेला आहे 454.80, म्हणजे मी घेईन 455, लो 304 आणि क्लोज 439. राऊंड अप अप्पर साईडला करायचा आहे. आता मला एंट्री 494.67 ला आहे बघा, जे नियर अबाउट 496 ला आपल्याला एंट्री आहे. तर मी इथे 2 लॉट टाकतोय 496. सेम सीईची पण एंट्री आपण बघूया. हाय 84, लो 39 आणि क्लोज 41. हे आपल्याला एंट्री आहे 71 70.33, म्हणजे आपण 72 ला घेऊया. ते 5 लॉट 72.
निफ्टी सी हाय 73, लो 40, क्लोज 44, 64 म्हणजे 66 ला एंट्री आहे. ओके. निफ्टी पी 233, 151, 200, 254. टॉप गेनर कोणता चेंज झालाय का बघूया आपण. एशियन पेंट चाललेलं आहे, तर एशियन पेंटचा एक कॉल बघूया आपण. वन डे टाइम फ्रेम मध्ये तर ऑलमोस्ट तो 15 मिनिटामध्ये हाय जाऊन आलेला 80, लो 55, क्लोज 69, 81 ला बाईंग आहे, 82 ला बाईंग आहे, टार्गेट 93 आहे. तर एक लॉट टाकू आपण 82, 82 एशियन पेंट, निफ्टी पी 254, निफ्टी सी 66, बैंक निफ्टी सी 72, बैंक निफ्टी पी 496. एशियन आपल्याला सिग्नल दिलं वाटतं लवकर. 78, 82, टार्गेट 93 आहे. दर 15 मिनिटाला तुम्ही हा आर ब्रेकर्स मध्ये ट्रेड प्लॅन बनवू शकता. ओके. आणि एंट्री मिळाली की तुम्ही ते एक
5-10 म्हणजे जरी टार्गेट समजा 40 पॉईंटचा असेल, तुम्हाला 10-15 पॉईंट जरी मिळाले, तुम्ही एक्झिट करा. बरोबर आहे. तर डेली तुम्ही ह्याच्यातून इन्कम जनरेट करू शकता. याचं मेन जो काही म्हणतात ना की डिसएडव्हान्टेजेस म्हणण्यापेक्षा ह्याच्यात जो काही पार्ट आहे तो आहे कॅल्क्युलेशनचा. म्हणजे दोन गोष्टीचा तुम्हाला त्रास होईल इथे. पहिला त्रास कॅल्क्युलेशन करण्याचा, सेकंड तो लवकर सिग्नल देत नाही. आपल्याला पर सेकंद पैसे पाहिजे म्हणतो आपण, बरोबर आहे ना. तर इथे तो लवकर सिग्नल देत नाही, ते तो वेट करायला लावतो. ओके. तर कालही बघितलं आपण 9:45 एंट्री मिळाली आणि तो हिट केला. आजही बघा एक एंट्री मिळाली, आपण प्रॉफिट बुक करून बाहेर पडला. आता दुसऱ्या एंट्रीसाठी वाट बघतोय तर आणखी एंट्री मिळत नाही. तर 9:45 ला पुन्हा हा ह्याचा जो पोटेन्शियल आहे तो संपतो, परत मला करावा लागतो. तर मी म्हणेन की तुम्हाला जर सकाळी 9:15 ते 9:30 9:45 पर्यंत जर पैसे मिळाले तर तुम्ही शक्यतो पुढे ट्रेड करायला जाऊ नका. आता ऍज पर आर ब्रेकर्स थेरी, त्याचा पूर्ण डेच टार्गेट आहे बँक निफ्टीचा, तर आपण काढलेलं आहे की 600 पर्यंत प्रीमियम जाईल. बरोबर आहे. पण आपण जरी होल्ड केला असता तरी पण चांगला प्रॉफिटच होता. तर त्याचा पुढचा टार्गेट बघा किती आहे, 619 आहे. पण पूर्ण दिवसभराचा टार्गेट आहे. ओके. आता अशा वेळी ज्यावेळी तुम्ही प्रीमियम चार्ट बघता, एक लक्षात घ्या, इथे पण तुम्हाला एक प्रॉब्लेम दिसतो बघा की 496 तोडला तर प्रिव्हियस एकदा प्रीमियम स्ट्रॉंग रिजेक्शन दिलेलं आहे 515 ला. तिथून पुन्हा रिजेक्शन होऊ शकतो, लक्षात घ्या. बरोबर आहे, हिस्ट्री रिपीट. पण 515 तोडल्यानंतर एक चांगली मुवमेंट आपल्याला बघायला मिळेल. 515 जर तोडला तर मी ते प्रीमियमचेच रिजेक्शन बघतोय बघा. 515 जर तोडला, इथे एक दिसतोय बघा रिजेक्शन 590. ओके. तर हे लक्षात घ्या. म्हणजे आता प्रीमियम जरी वाढताना बँक निफ्टीचा कसा वाढेल बघा. 496 जर ब्रेक केला, 515 ब्रेक केला, 590 पर्यंत प्लेन मोमेंट आहे त्याची. बरोबर आहे. आणि 590 जर ब्रेक केला तर 619. 619 ब्रेक केला तर पुढचा टार्गेट 722 आहे. पण त्याच्या आधी आपण इथे बघायचं की याच्या तर कुठून प्रीमियम खाली पडला, इथे दिसतोय तुम्हाला बघा. तर इथून प्रोबॅबिलिटी पुन्हा फॉल होण्याची 671. ओके. तर हे प्रीमियम चार्ट ही बघणं तेवढंच इम्पॉर्टंट आहे. तो ब्रेक केला, इथे दिसतो बघा तुम्हाला 695, मग 722. 722 तोडला तर पुन्हा बघा कुठून रिटर्न आला. ओके. 741. तो ब्रेक केला, इथे आणखी एक लाईन दिसते मला. म्हणजे हे बघणं फार महत्वाचं आहे. ओके. 764. 764 तोडला, इथे बघा 793. 825. हे एंट्री मिळाली का एशियन पेंट मध्ये आपल्याला. एशियन पेंट मध्ये आपल्याला चालू प्रॉफिट, तर एक्झिट करतो मी 800-900. हो. पण आपल्याला टार्गेट पर्यंत थोडंच थांबायचं, आपण लवकर प्रॉफिट बुक करून बाहेर पडायचं. आपण एक्झिट केलो तिथून कमी व्हायला चालू. 810 रुपये आपल्याला एशियन पेंट मध्ये मिळाले. स्ट्रेसलेस ट्रेड आहे मित्रांनो. काय डोक्याला त्रास आहे का? हे बघा ते बघा, एंट्री मिळाली. ओके. फक्त पेशन्सचा पार्ट आहे आपला, ते थांबावं लागतं. तो जाईल. पण मला मिळाले 500-1000. ओके. आपण तिथे काय करायचं, एक्झिट करायचं. 500-1000 मिळणं भरपूर मोठी गोष्ट आहे मित्रांनो. आणि ते मला दररोज मिळवायचे, ते फार महत्वाचं आहे.
ओके, आता बघा इथे, तर आपण म्हणलो होतो की तो 86 क्रॉस केला की 93 जाईल. बरोबर आहे. आणि ज्यांना वाटतं की मी 93 टार्गेट शिवाय काढणार नाही, तर तुम्ही जसं टार्गेटला ठरवता तसं लॉसला पण ठरवा. बरोबर आहे ना, की मी 500 लॉस झाल्यावरच एक्झिट करेन, 1000 लॉस झाल्यानंतरच एक्झिट करेन. ओके, नाही मी फक्त टार्गेटलाच फोकस करणार, स्टॉप लॉसला करणार नाही, असं चालणार नाही. बरोबर आहे. तर तुम्ही जसं टार्गेट केल्यावरच मी एक्झिट करेन, तसं स्टॉप लॉसला पण फिक्स ठेवा, कधी मला बाहेर पडायचंय. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट मित्रांनो बघा, तुम्ही 500 1000 मधून बाहेर पडा. ओके, आता इथे समजा मला एक 900 रुपये प्रॉफिट दिसलं आणि इथून तो सडनली रिव्हर्स आला आणि मला 500 लॉस दिसला, तर मी ते पूर्णपणे रिव्हेंज मध्ये जातो, म्हणजे सायकोलॉजी डिस्टर्ब होते. ओके, मग दिवसभर मी माझे माझे 900 मला पाहिजेत. बरोबर आहे, ह्याच्यात मी ट्रेड करत राहील. आणि त्यालाच आपण ओव्हर ट्रेडिंग म्हणतो. त्यामुळे तसं काही करू नका. 500 1000 झालं, लगेच एक्झिट करा, प्रॉफिट बुक करा, बाहेर पडा. 9:43 झालेत, मला माझा ट्रेड प्लॅन कॅन्सल करावा लागेल. ओके, कारण बरोबर तो एंट्री घेईल आणि मला ट्रॅप करेल. आपण काय काढलो तो टार्गेट, जर 496 क्रॉस केला तर 550 आहे, 550. तर इथं टाइम संपत आलेला आहे, म्हणून 2 लॉटच्या ऐवजी 1 लॉटवर पण ट्राय. तो काय घेणे. झालं, 9:45 झाले. आता हे सगळे कॅन्सल करणं फार महत्वाचं आहे. ओके, समजलं सगळ्यांना. तुम्ही 1 लॉट जरी घेऊन ठेवलात तरी बघा, आपली एंट्री कितीला झाली होती, 418 ला एंट्री झाली होती आणि सध्या प्रीमियम चालू आहे 480. एका लॉटवरही तुम्ही आर ब्रेकर्स मध्ये खूप चांगल्या पद्धतीने डेली एंट्री करू शकता. ओके, आणि स्टॉप लॉस मात्र तुम्ही ठरवा. ओके, 10,000ला तुम्हाला जरी 500 प्रॉफिट झाला तर एक्झिट करा. बरोबर, ग्रीड मध्ये राहून. जर आर ब्रेकर्सने सिग्नल दिला तर मॅक्स प्रोबॅबिलिटी आहे तो तुम्हाला पैसे कमवून देतो. तर इथे सगळ्यात इम्पॉर्टंट 10-20 पॉईंट जर तुम्ही अचीव केलात तरी भरपूर झालं. ओके, आता इथे आपण बघितलं, लॉट साईज वाढवले, 5-10 पॉईंट घेतले आणि बाहेर पडलं. 418ला घेतलं, 435ला काढलं. एक 18 पॉईंटला आपल्याला 1200 रुपये मिळाले. एशियन पेंट स्टॉक, तोही कसा सिलेक्ट केला, टॉप गेनर होता, त्यामुळे 15 मिनिटाचा हाय लो क्लोज काढला आणि त्यात आपल्याला 800 रुपये मिळाले. ओके, तर अशाच पद्धतीने ट्रेड करा, छोटे छोटे प्रॉफिट गेन करा. ओके, त्यामुळे कॉन्फिडन्स लेवल हा वाढत राहतो. तुमचा आधीचा किती लॉस झाला हे डोक्यात ठेवू नका, आणि तो लॉस आजच्या आज मला भरून काढायचा आहे, हे मार्केटमध्ये पॉसिबल नाही आहे. बरोबर आहे. तर तुमचा जर 10,000 लॉस झाला तर दररोज 500 ने काढा, 20 दिवसामध्ये तुमचा लॉस भरून निघेल. बरोबर आहे. तर हेच मार्केटचं रूल आहे, ह्याला सोडून दुसरा कोणताही रूल नाही. बरोबर आहे. तर एकाच दिवशी भरपूर पैसे कमवायचं असं मार्केट नाहीये.
आणि एक तर बाईंगला तुम्हाला दिसून येतोय अशा पद्धतीने कमी कमी होत राहतात. त्यामुळे 10-15 पॉईंट मिळाले, प्रॉफिट बुक करा, बाहेर पडा. ओके, डेलीचा तेवढाच एक टार्गेट ठेवा, स्वतःसाठी रूल बनवा आणि त्या रूलला फॉलो करा. चालेल, बाकीचा पार्ट आपण उद्या पुन्हा कंटिन्यू करूया. तर मार्केटने ट्रेंड चांगला दिलेला आहे, पण निफ्टी बघा तो पुन्हा त्याच मोमेंट मध्ये बँक फक्त ट्रेड करा. सर, थँक्यू.